झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आता आणखी एक अपडेट समोर आली आहे। शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी तिसऱ्यांदा नोटीस बजावली आहे। आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही नोटीस बजावलेली आहे। शीतल तेजवानी आता पोलिसांसमोर कधी हजर राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आताची महत्त्वाची बातमी, याआधी सुद्धा शीतल तेजवानीची चौकशी झालेली आहे। आता पुन्हा एकदा पुणे पोलिसांनी तिला तिसऱ्यांदा नोटीस बजावलेली आहे। त्यामुळे आता या नोटीसी बजावल्यानंतर ती पुणे पोलिसांसमोर हजर राहते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे। निलेश, पुन्हा एकदा शीतल तेजवानीला पुणे पोलिसांची नोटीस मिळालेली आहे। आता ती कधी हजर राहते हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच खरं तर G24 तासने उघड केलेल्या कोरेगाव पार्क भूखंड गैरव्यवहार प्रकरणातील जे केंद्रबिंदू असलेल्या शीतल तेजवानी आहेत ते सातत्याने पोलिसांना सपोर्ट करत नाहीत। जे तपास सुरू आहेत त्या तपासाला ते कुठेतरी दिरंगाई करण्याचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी तिसऱ्यांदा या ठिकाणी नोटीस बजावल्याची माहिती जी आहे ते आपल्याला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे। खरं तर सातत्याने या प्रकरणामध्ये शीतल तेजवानी आहेत त्यांचे जबाब या ठिकाणी घेतले जातात। दोन जबाब आतापर्यंत या ठिकाणी घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र काही कागदपत्रे जे आहेत किंवा जे जबाब घेतलेले आहेत त्याच्यामध्ये त्रुटी असल्यामुळे तिला पुन्हा एकदा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या ठिकाणी बोलवलं आहे। मात्र शीतल तेजवानी जे आहे ते आता कुठेतरी दिरंगाई करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। एवढंच नाही तर जी खारगे समितीची जी चौकशी समिती या ठिकाणी नेमण्यात आलेली आहे त्या समितीला समोर जाण्यासुद्धा ही या ठिकाणी शीतल तेजवानी आहे ते टाळाटाळ करताना पाहायला मिळतात। तर आज दुसरीकडे जर बघितलं तर आज खारगे समितीने या प्रकरणातली जे मीडिया कंपनीचे भागीदार आहेत दिग्विजय सिंग पाटील यांना चौकशीसाठी बोलवलेलं आहे। त्यांची बाजू मांडण्यासाठी त्यांना वेळ दिला होता। त्यानुसार ते 28 तारीख म्हणजे आजच या ठिकाणी ते समितीसमोर हजर राहण्याची शक्यता आहे। मात्र दोन्ही बाजूला जर बघितलं तर एकीकडे दिग्विजय पाटील हे खारगे समितीसमोर उपस्थित राहणार का, तर दुसरीकडे शीतल तेजवानी हे आर्थिक गुन्हे शाखा जे आहेत जे या प्रकरणाचे तपास करत आहेत त्यांच्या जबाबासाठी किंवा चौकशीसाठी पुन्हा एकदा उपस्थित राहणार का, या दोन गोष्टी या ठिकाणी पाहावं लागणार आहे। कारण या प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला आता ही तिसरी नोटीस या ठिकाणी बजावण्यात आलेली आहे। कारण सातत्याने त्यांनी हे जो गैरव्यवहार केलेला आहे त्याची चौकशी या ठिकाणी सुरू आहे। अनेकांचे जबाब या ठिकाणी घेतले जात आहेत। मात्र शीतल तेजवानी जे आहेत ते आपल्या वेळेनुसार किंवा काही वेळेला आपले वकील पुढे करून वेळ काढूपणा करत असल्याचं या प्रकरणाला पाहायला मिळतंय। त्यामुळे आता तिसऱ्यांदा नोटीस बजावून सुद्धा शीतल तेजवानी पोलिसांच्या जबाबासाठी किंवा चौकशीसाठी हजर राहणार का हा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे। कारण सातत्याने शीतल तेजवानी हे वेळ काढूपणा करताना आपल्याला या प्रकरणात पाहायला मिळतात। त्यामुळे आज नेमकं काय होतं हे महत्त्वाचं असणार आहे। शीतल तेजवानी पुणे पोलिसांसमोर पुन्हा एकदा हजर राहतात का, आणि दुसरीकडे दिग्विजय सिंग पाटील हे खारगे समितीसमोर म्हणणं मांडण्यासाठी उपस्थित राहणार का, जसं आपण म्हटलेलं आहे तिसऱ्यांदा नोटीस पाठवलेली आहे। त्यामुळे आता यानंतर तरी शीतल आता पोलिसांसमोर चौकशीसाठी येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।